नमस्कार, मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आपल्याला बनवायचं आहे मस्त अशी अंडा करी. ती थोडीशी वेगळ्या पद्धतीनं, अगदी हटके स्टाईल आहे. वेगळ्या पद्धतीची ही अंडा करी आहे, जी तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमीच तुम्ही अंड्याचं कालवण वगैरे करत असाल, पण ह्या पद्धतीने करा, खूप छान लागणार आहे, एक नंबर लागणार आहे. तर त्यासाठी बघा, मी इथं 3 अंडी शिजवलेली आहेत, उकडलेली किंवा शिजवलेली 3 अंडी आहेत, ती घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लागणार आहे, आता 3 अंडी आहेत, त्यामुळे मी इथं मसाला पण थोडासाच करणार आहे. तर एक मोठा मीडियम साईजचा कांदा होता, तो घेतलेला आहे मी, स्लाइसमध्ये कापलेला आहे. इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तर आपण यामध्ये मिरची वापरायची, थोडंसं तिखट कलरला वापरू शकतो आपण, आवडत असेल तर, नाहीतर मग असंच ठेवलं तरी चालणार आहे. तर इथं मिरच्या आहेत, मी आवडीने घेतलेल्या आहेत, माझ्या 5 ते 6 आहेत, तिखट जेवढं आवडतं तसं. आल्याचा एक तुकडा आहे. इथं एक लसणाचा एक कांदा घेतलेला आहे मी. इथं आपल्याला काजू वापरायचे आहेत, 7 ते 8 काजू आहेत, ते मी घेतलेले आहेत. तर हे एक वेगळं पण आहे त्याच्यामध्ये अंडा करीचं ह्या. तर अफगाणी अंडा करी असं म्हटलं जातं ह्याला. तर चला आपल्या पद्धतीने करायची आपण ही. दही आहे, 4 चमचे दही घ्यायचं आहे आपल्याला, आणि कोथिंबीर वगैरे थोडीशी लागणार आहे. तर चला सगळ्यात आधी मसाला करून घेऊया, म्हणजे हा थंड होईल. पॅन ठेवलेला आहे मी गॅसवरती, तेल घालू याच्यामध्ये. हा जो मसाला आहे, कांदा वगैरे सगळंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल कांदा चांगला परतला गेलेला आहे, लसूण आणि काजू वगैरे आपले चांगले परतले गेलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हे आहे ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पेस्ट करता येईल बारीक त्याची. दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. पुन्हा आता आपण तो पॅन ठेवलेला आहे. आता तो मसाला आहे तो थंड होतोय, तोपर्यंत आपण अंडी आहेत ना थोडीशी फ्राय करून घेऊया. तेल घालायचं 1 चमचाभर, थोडंसं फ्राय करायचं, म्हणजे छान टेस्ट येते त्याला. आणि अंडे आहेत त्याला मी थोडेसे असे चिरा पाडून घेतलेले आहेत बघ. तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्येच हे आपण ना थोडंसं तिखट घालायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची, हळद संपलेली हळद, थोडीशी हळद घालायची. आणि ही अंडी आहेत त्याच्यामध्ये घालूया आपण. आणि ही अंडी आहेत ते थोडेसे परतून घ्यायचे आपण याच्यामध्ये. गॅस अगदी बारीक करा, नाही तर हे पटपट जळतं, त्यामुळे परतून घ्यायचं. हे छान टेस्ट येते याच्यात, त्यामुळं हे असं परतून घ्यायचं थोडंसं तिखट मीठ लावून. अंडी आहेत ती टेस्टला छान लागतं. चला तरी वाटण करायचं आहे आपल्याला. तर हे थंड झालेलं आहे थोडंसं. हे बघा, आपण टोमॅटो नाही वापरणार आहे, टोमॅटो नाही घालायचं, दही वापरतो आहे. कोथिंबीर घालायच्यामध्ये, थोडी पुदिन्याची पानं असतील घातली तरी चालणार आहे. बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर बघा, मसाला हा मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी मसाले काय काय लागणार आहेत बघा. तर थोडंसं लाल तिखट घेतलं आहे मी, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हिरवा कलर पाहिजे असेल त्याचा, तर तुम्ही लाल तिखट घालायचंच नाही, कारण आपण मिरची वापरलेली. हळद घेतलेली मी अर्धा चमचा, कसुरी मेथी आहे, आपला गरम मसाला किंवा चिकन मसाला घेतलेला आहे मी, आणि हे धना जिरा पावडर आहे, ते 1 चमचा घेतलेले. तर चला सुरुवात करूया आता अंडा करी करायला. बघा, त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये एक तमालपत्र घातलेलं आहे, त्यामध्येच हा मसाला घालूया. थोडासा खडा मसाला घालायचा असेल तर तुम्ही 3-4 लवंगा, दालचिनीचा तुकडा, एखादं जावित्रीचं छोटासा तुकडा असा घालू शकता. मी नाही वापरलेला. हा मसाला चांगला परतून घ्यायचा. हा मसाला आपण भाजूनच घेतला होता मगाशी. हा जो पावडर मसाला आहे ते घालूया आणि परतून घेऊया सगळं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे ना. 2-3 मिनटं आपण परतून घेतलेले त्याला. गॅस आहे तो अगदी बारीक करायचा आहे आता. गॅस आहे तो अगदी बारीक करा आता. आणि हे दही घालायचं आपण याच्यामध्ये.
दही घालताना गॅस अगदी बारीक करायचं. दहीसुद्धा चांगलं ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया. अंड्याचं कालवण कधीच तुम्ही असं केलं नसेल. वेगवेगळे प्रकार असतात. गॅस अजूनही बारीक आहे बघा. आपण याच्यामध्ये आता मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं परतून घेऊया पुन्हा. थोडंसं आपण ग्रेव्ही टाईपच ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला आवडेल तसं तुम्ही. खूप पातळ नाही करायचं. आपल्याला चपातीबरोबर खाता यावं असं एवढं ठेवायचं. आता अंडी मी लगेच टाकणार नाही ह्याच्यामध्ये. तुम्ही जर अख्खी अंडी ठेवणार असाल तर त्याच्यामध्ये लगेच घालू शकता. पण मी अंडी जरा अर्धी अर्धी करून घेतलेली आहे, त्यामुळे मी अंडी थोडी आपली ग्रेव्ही शिजत आली मी घालणार आहे. पाणी घालणार आहे मी आता ह्याच्यामध्ये. मस्त सुगंध आलेला आहे बघा. तर ग्रेव्ही कशी तुम्हाला ठेवायची तशी घट्टसर थोडीशी ठेवू शकता तुम्ही. कोथिंबीर घालूया थोडी. मिक्सरचं भांडं मी धुवून थोडंसं पाणी घालते. ही ग्रेव्ही थोडी शिजत आली की मी त्याच्यामध्ये अंडी घालणार आहे. कारण अंडी मी अर्धी चिरून घेतलेली सांगितलं तुम्हाला. चला, तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा. पटदिशी लाईक करा. रेसिपी बघत बघत लाईक करून टाका. बघा मस्त अशी उकळी आलेली त्याला. गॅस थोडा मी बारीक केलेला आहे. आणि हे मसाले चांगले आता आपण शिजू देऊया. एक 10 मिनटं तरी बारीक गॅस करूया. आणि छान असे मसाले ते एकजीव झाले पाहिजेत नाही का. सगळ्याचा सुगंध असा उतरला पाहिजे त्याच्यामध्ये. एक बारीक गॅसवरून 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं आपण हे शिजवून घेऊया. एक 5 मिनटांनी मी त्याच्यामध्ये अंडी सोडणार आहे. तर बघा थोडीशी मलाई आपण घालायची ह्याच्यामध्ये. क्रीम घातलं जातं तर आपण थोडीशी मलाई घालूया. फेटून घ्यायची. आपली दुधावरची साय आहे ती घातलेली. मिक्स करून घेऊया. किती रिच म्हणजे अशी टेस्ट झाली असणार आहे ना त्याची. दही घातलं आहे, काजू घातले आहेत आपण, मलाई घातलेली आहे. मस्त अशी भाजी होणार आहे. तर त्याच्यामध्येच मी आता सोडते अंडी. अंडी मी अर्धी करून घेतलेली आहेत. अर्धी अर्धी तुम्ही अख्खीसुद्धा अशी घालू शकता. आणखी एक 4-5 मिनटं आपण शिजू देऊया. तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी अंड्याची एक वेगळ्या प्रकारची भाजी किंवा अंडा करी, अंडा ग्रेव्ही. मस्त अशी अफगाणी म्हणतात त्याला, अंडा करी. तर ते आपण आज बनवलेली आहे. नेहमीपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीचं जरा काही बनवलं तर ते छान वाटतं जरा खायला. तर बघा ही आवडली का रेसिपी सांगा कमेंट करून. आणि आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. आणि ही अंडा करी किंवा ग्रेव्ही नक्की करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला. ही तुम्ही चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान वाटते बघा. छान लागते, मस्त लागते बघा. ह्याच्यावरती तरी वगैरे काही दिसणार नाही तुम्हाला कारण आपण ह्याच्यामध्ये दही, मलाई वगैरे घातलेलं आहे आणि हिरवी मिरची घातलेली आहे. लाल तिखट वगैरे जास्त काही घातलेलं नाही. मी थोडंसं वापरलेलं आहे. तर तर्री वगैरे दिसणार नाही तुम्हाला. हे असंच खायचं आहे ग्रेव्ही म्हटल्यावर. तर बघा खूप तरी नसणार ह्याच्यावरती. थोडंसं थंड झालं तर थोडीशी दिसेल त्याच्यावरती. पण हे असंच असतं. तर आवडली का रेसिपी नक्की सांगा. आणि हे वेगळ्या प्रकारची जरा अंडा करी किंवा अंड्याची भाजी नक्की करून बघा. नक्कीच आवडेल तुम्हाला. तर भेटूया पण अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, कमेंट करून सांगत राहा. आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करत नाहीत तर आपले सबस्क्रायबरच वाढत नाहीत. तर सबस्क्राईब नक्की करा.
मित्रमंडळींना तुमच्या आपल्या रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.